ग्राम पंचायत इताड़े के सरपंच एवं भाजपा युवा मोर्चा ठाणे जिला अध्यक्ष जगन मधुकर पाटिल ने अपना जन्मदिन इस वर्ष बेहद भव्य और उत्सवमय अंदाज में मनाया। मंगलवार 17 मार्च 2026 को रात 8 बजे उनके माउली निवास पर आयोजित इस खास कार्यक्रम में आतिशबाजी के साथ जश्न की शुरुआत हुई, जिसने पूरे माहौल को एक बड़े उत्सव में बदल दिया। जन्मदिन समारोह में मित्रगण, सगे संबंधी तथा बड़ी संख्या में राजनीतिक और सामाजिक कार्यकर्ता उपस्थित रहे। सभी ने एकत्रित होकर जगन पाटिल को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं दी और उनके प्रति अपना समर्थन व स्नेह व्यक्त किया। कार्यक्रम में प्रमुख रूप से डॉक्टर यशवंत सोरे और सुजित पाटिल उर्फ तात्या समेत कई गणमान्य व्यक्तियों की उपस्थिति देखने को मिली। जगन मधुकर पाटिल के जन्मदिन का यह आयोजन सिर्फ एक व्यक्तिगत उत्सव नहीं, बल्कि जनसमर्थन और शक्ति प्रदर्शन का भी प्रतीक बनकर सामने आया। सन्माननीय सरपंच जगनशेठ पाटील यांचा आज या इताड्या गावामध्ये माऊली निवास त्यांच्या बंगल्यामध्ये वाढदिवस सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा होत आहे। मित्रांनो, जगनशेठ पाटील ही इताड्याची शान मान आणता आणि या गावाचा असला एक स्वाभिमान आहे। तीच नियुक्ती झालेले आमचे मित्र जगन पाटील ताडेगावचे सरपंच यांचा आज 43वा वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्तानं भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कडनं त्यांना लाख लाख शुभेच्छा आणि त्यांचं कार्यकाळ अतिशय जोमाने आणि पक्षवाढीसाठी जावो आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांची जी इमेज आहे अशीच पक्षात दिवसेंदिवस वाढत राहो। अतिशय चांगली संधी त्यांना मिळाली आहे। पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांनी संघटन चांगल्या पद्धतीने बांधावं आणि भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या जिल्हा परिषदेला यश मिळवून द्यावं हीच त्यांच्याकडनं पक्षाला आशा आहे आणि पुढच्या येणाऱ्या काळासाठी त्यांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदा बैलगाडा शर्यत आणली आणि कपिल पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक मोठा भव्य दिवसाचा कार्यक्रम आयोजित केला। असे आमचे मित्र सन्माननीय जगनशेठ पाटील इताडे गावचे सरपंच तसेच ठाणे जिल्हा युवा मोर्चा भाजपा नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आमचे आणि यांचा आज वाढदिवस आहे। वाढदिवसासाठी शहापूर तालुका व माझी खर्डी ग्रामपंचायत, मी स्वतः सरपंच खर्डी ग्रामपंचायत आणि भाजपा शहापूर तालुक्यातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आई जगदंबे त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो अशी मी आई जगदंबेकडे प्रार्थना करतो। धन्यवाद। आज या ठिकाणी माझे मित्र जगन पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आणि त्यांची नुकतीच भाजपा युवा मोर्चा ठाणे जिल्हा अध्यक्षपदी निवड झालेली आहे। खरोखरच त्यांचं कार्य खूप मोठं आहे आणि जे पद मिळत आहेत त्याला ते चांगलं त्या पदाचा सन्मान करून आणि त्या पदाला न्याय देण्याचं काम ते करतात। या विभागामध्ये लोणार पुंडास गटामध्ये ते लोणार आमणे गटामध्ये ते आज इच्छुक जिल्हा परिषद सदस्यासाठी पण इच्छुक आहेत आणि खरोखर त्या पक्षामध्ये ते काम चांगल्या पद्धतीचं चालू आहे आणि सामाजिक बांधिलकी पण त्यांची मोठी आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं खूप आर्थिक योगदान आहे आणि अशा या चांगल्या व्यक्तिमत्वाला एक चांगली जोड या लोकांची पण सहकार्य मिळतो आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं काम चालू आहे आणि असंच काम त्यांच्या हातून घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। त्यांना देव चांगलं कार्य करण्याची शक्ती आणि दीर्घायुष्य देव आणि सुख समाधान त्यांचं पुढचं आयुष्य जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। धन्यवाद। आमचे परम मित्र सन्माननीय श्री हरिभक्तीपरायण जगनशेठ पाटील यांचा 43वा वाढदिवस संपन्न होत असताना आपण सर्व मंडळी याचे साक्षीदार आहात
आणि जवळजवळ 7 वाजल्यापासून नव्हे तर सकाळी 7 वाजल्यापासून या ठिकाणी मंडळी येत आहेत. अलोट गर्दी. जसं या ठिकाणी वर्णन केलं की भरपूर ट्रॅफिक जाम झालेलं आहे. याचं कारण की जगन शेठ यांचं असलेलं समाजावर सगळ्यांचं प्रेम आणि खऱ्या अर्थाने एक दानशूर राजा आहे. आमच्या गावाची आन बान शान आहे. प्रत्येक पारमार्थिक कार्यामध्ये त्यांचा एक मोलाचा सहभाग असतो. आमचा गावचा कार्यक्रम असेल तिथे कधीही त्यांची देणगी कमी पडत नाही आणि ते आम्हाला आवर्जून सांगत असतात, तुम्हाला काय कमी असेल ते मला सांगा. आणि त्या वेळेस जेव्हा आम्ही त्यांना हाक देऊ त्या वेळेस ते आम्हाला मदत करत असतात आणि प्रत्येक ठिकाणी त्यांचं सहकार्य असतं. मगाशी उल्लेख केला, संपूर्ण आंबलेवाड परिसरामध्ये सुद्धा त्यांची एक मोठी देणगी आहे आणि याच पद्धतीने वेळोवेळी त्यांचं सहकार्य लाभो ही त्या ठिकाणी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो, आमचंही आयुष्य त्यांना प्राप्त व्हावं ही ईश्वरचरणी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. रामकृष्ण. जगन शेठ पाटील हे अत्यंत म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये असूनसुद्धा वारकरी संप्रदायाला आम्हाला म्हणजे टोकाला नेऊन ठेवणारे असे जगन शेठ पाटील त्यांच्या ह्या 43व्या वाढदिवसानिमित्ताने या ठिकाणी खूप आनंद होत आहे. बरं का, म्हणजे नेता हा काही राजकीय क्षेत्रातलंच काही काम बघत असतात, पण आम्ही जगन शेठ पाटलांना बरेच वर्षापासून बघतो आहे की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा आता आम्ही जरी कल्याणला राहत असलो तरी कल्याणची मंडळी त्यांना भेटण्यासाठी जर आलात तर आम्हालासुद्धा कोणत्याही प्रकारची देणगी कमी पडून देत नाहीत. असे आमचे जगन शेठ पाटील आणि त्याच्या वाढदिवस 43वा वाढदिवस आहे. त्यांना कल्याण तालुका वारकरी संप्रदाय मंडळातर्फे आमचे लाख लाख शुभेच्छा. त्यांना उदंड आयुष्य मिळावं आणि अशीच समाजाची सेवा ते करत राहोत हेच बोलून मी या ठिकाणी माझे 2 शब्द पूर्ण करतो. रामकृष्ण हरी. या ठिकाणी आमच्या गावचे सरपंच आणि ठाणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष आदरणीय श्री जगनजी पाटील यांचा 43वा वाढदिवस संपन्न होत असताना अतिशय आनंद होतो आणि विशेषत्वाने सर्व मंडळी, त्यांची चाहते मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं प्रेम सर्वांना भरभरून आहे आणि त्या प्रेमापोटी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तेव्हा मी एवढंच सांगू इच्छितो की जगन शेठ पाटील यांना उदंड आरोग्य लाभो. का तर आमच्यासाठी त्यांचं राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण जवळजवळ आमच्या वारकरी संप्रदायाला फार मोलाचं सहकार्य त्यांचं आहे. आमच्या या पंढरपूरच्या जागेसाठी त्यांनी 33 लाख रुपयाची देणगी जाहीर केलेली आहे आणि बरीच रक्कम त्यांनी दिलेली आहे. आणि प्रत्येक वेळेला पंढरपूरला जाताना आमच्यासाठी त्यांची एक गाडी आणि स्पेशल 10,000 रुपये त्याचा खर्च हा दर वेळेला म्हणजे जवळजवळ आता 8-9 वेळेला झाला असेल. आणि कधीही त्यांनी सांगितलेलं आहे का ज्या वेळेला तुम्ही पंढरपूरला जाल त्यावेळेला माझी गाडी घेऊन जायचं आणि पैसे घेऊन जायचं. अशी तयारी त्यांच्या मनाची आहे, मनाचा मोठेपणा आहे आणि कुठल्याही प्रकारची अपेक्षा नसताना आणि समाजासाठी ते कार्य करत असतात. आळंदीसाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे, पंढरपूरसाठी योगदान आहे, बऱ्याच जणांचं योगदान आहे. परंतु त्यांनी विशेषत्वाने आम्हाला फार मोलाचं आणि जिथे जिथे काही कमतरता पडते तिथे ते उपस्थित असतात. आळंदीची वारी करत असताना आमच्याबरोबर एक सामानाची टेम्पो ठेवतात आणि सर्व वारकऱ्यांना चांगल्या प्रकारे सोय कशी होईल म्हणजे प्रत्येक दिवशी वेगवेगळं सूप वगैरे, कांदा भजी, बटाटा भजी, बटाटे वडे अशा प्रकारचे वेगवेगळे आयटम देऊन सर्व वारकऱ्यांना खुश ठेवतात. अशा या जगदीश पाटलांना परमात्म्याने उदंड आरोग्य द्यावं आणि त्यांना सुखी समाधानी ठेवावं आणि अशीच सेवा समाजाची त्यांच्याकडून घडत राहावी ही मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि विशेषत्वाने आज आमचे वारकरी संप्रदाय कल्याण तालुक्याचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळे आमचे खोनीचे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तेव्हा जगदीश पाटलांवर सगळ्यांचंच प्रेम आहे, असंच प्रेम राहू द्या अशी ही सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो ना माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो. आमचे मित्र भरतदादा पाटीलनी आताच मला सांगितलं की जगन पाटीलला नुकताच जो पद भेटला ठाणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष आणि या अध्यक्षाची माझ्यावरती ज्यांनी धुरा सोपवली ते आमचे प्रदेशचे अध्यक्ष आमचे लाडके दादा रवींद्र चव्हाण साहेब, भिवंडी लोकसभेचे माजी खासदार माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब
या ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष जितेंद्र डाकी साहेब यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवले आणि या विश्वासाला कधीही तडा जाऊन देणार नाही मी, याची तुम्हाला मी शाश्वती देतो. भारतीय जनता पार्टी या भिवंडी तालुक्यात नाही तर ठाणे जिल्ह्यामध्ये कशी जोराने पुढे जाईल याचा मी पूर्णपणे विश्वास देतो. आणि भारतीय जनता पार्टी हा आपल्या देशातला 1 नंबरचा पक्ष आहे आणि या पक्षाची धुरा जी ठाणे जिल्ह्याचे युवा मोर्चाचे माझ्यावरती सोपवले, मी ते पूर्णपणे यशस्वीरित्या पूर्ण काम करेन या पक्षात. आज या माझ्या वाढदिवसाला सर्व या भागातील, या परिसरातील आणि या भिवंडी तालुक्यात ठाणे जिल्ह्यातून जे कार्यकर्ते, माझे नातेवाईक सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आले. आमचे दापोडे गावचे भरतदादा सुद्धा या आणि संतोष काकडे असतील, होनी गावचे सुरेश काका असतील, अनेक कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी उपस्थित, त्यांचे मी धन्यवाद देतो.